भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर तिथपासून ते आतापर्यंत या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची एक हाती सत्ता होती आणि ते सत्ता उलथवण्याचं काम हे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून झालं. एवढंच नव्हे, अनेक वर्ष हे जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा परिषदेमध्ये देखील सत्ता होती. परंतु यावेळेला हे निदर्शनास आलं, जनतेने जिल्ह्याच्या पाहिलं की जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता बसलेली आहे, महायुतीची सत्ता आहे. परंतु या ठिकाणी वर्षानुवर्ष सत्ता उपक्रमणारा शेतकरी कामगार पक्षाचा एकही जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून येऊ शकला नाही. आणि त्याचबरोबर पनवेल पंचायत समितीवर सातत्यानं वर्षानुवर्ष भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत या ठिकाणी ज्या वेळेला ही पंचायत समितीची स्थापना झाली तिथपासून भारतीय शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असताना पहिल्यांदा असं घडलं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची थंपिंग मेजॉरिटीने एक हाती या ठिकाणी सत्ता आली. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींचं आणि याचबरोबर रामशेठ ठाकूर साहेब असतील, जिल्हाध्यक्ष आमचे अविनाशजी कोळी साहेब असतील, दोन्ही आमदार म्हणजे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, महेशजी बालदी साहेब यांचे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो. परंतु त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये आमचे जे मंगेजी वाकडीकर हे अध्यक्ष बनले आणि त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये जे सभापती रंजनाताई वास्कर मॅडम आणि त्याचबरोबर उपसभापती भूपेंद्र पाटील हे बसलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला हे निदर्शनात सभागृहाचा आणून द्यायचं आहे की जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या अध्यक्षांना ही लाल दिव्याची गाडी असते, परंतु लाल दिवा बंद झाल्यामुळे ती लाल दिव्याची नाही आणि महापौरांना देखील लाल दिव्याची गाडी. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या जादुई किमयेने या ठिकाणी अशा पद्धतीतला इतिहास घडलेला आहे की पनवेल तालुक्यामध्ये 2 पदं अशी झालेली आहे की दोन्ही पदांमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि महानगरपालिकेमध्ये महापौर अशा दोन्ही लाल दिव्याच्या गाडी जणू काही या पनवेल तालुक्यामध्ये आल्या. याचं सारे श्रेय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब भारतीय जनता पक्षाला जातं. आणि म्हणून मी या ठिकाणी सभागृहामध्ये अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे.